आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी विषय सर्व विषय सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 या ठिकाणी आपण सरावाची दुसरी प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी विषय मराठी गुण 20। प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा। गुण 3 1 नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। 2 शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता। 3 सफल झाले तुझे चेहरे तुझेच बलिदान। प्रश्न पहिला ब खालील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा। गुण 3 1 बोट हाताचे बोट पाण्यातील बोट। 2 अभंग कधीही नष्ट न होणारे आणि दुसरा एक काव्य प्रकार। 3 कर करणे आणि हात। प्रश्न दुसरा अ खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या जुळवा। गुण 3 1 पाय जमिनीवर असणे वास्तवाचे भान ठेवणे। 2 नजर रोखणे निर्भयपणे पाहणे। 3 कवेत अंबर घेणे अशक्य गोष्ट शक्य करणे। प्रश्न दुसरा ब खालील इंग्रजी शब्दासाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा। गुण 2 1 हॉस्पिटल इस्पितळ। 2 ऑफिस कार्यालय। प्रश्न तिसरा अ खालील वाक्यात योग्य केवळ प्रयोगी अव्यय लिहा। गुण 2 आई ग किती जोरात ठेच लागली बापरे किती उंच आहे हे झाड। प्रश्न तिसरा ब गुण 3 या ठिकाणी एक जाहिरात दिलेली आहे। त्वरा करा आजच लक्ष्मी टूर्सला भेट द्या। सहलीचा कालावधी मे महिना। संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता दिले लक्ष्मी टूर्स। 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्याला प्राधान्य। शुल्कात 50% सवलत व भेटवस्तूंची खर्यात अशी एक जाहिरात आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। त्यावर आधारित आपण प्रश्नोत्तरे सोडवायची आहेत। 1 सहलीचा कालावधी कोणत्या महिन्यासाठी आहे? सहलीचा कालावधी मे महिन्यासाठी आहे। 2 सहलीचे आयोजक कोण आहेत? सहलीचे आयोजक लक्ष्मी टूर्स आहे। प्रवास शुल्कात 50% सवलत केव्हा असणार आहे? 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्यास प्रवास शुल्कात 50% सवलत असणार आहे। प्रश्न चौथा अ खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा। गुण 2 1 पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना। अंबरचा शब्द बदलायचा आहे। पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना। असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70। असे दांडगी इच्छा ज्याची मार्गाऐवजी समानार्थी वाट वाट तयाला मिळती 70। या ठिकाणी आपण समानार्थी शब्द बदललेला आहे। प्रश्न चौथा ब खालील प्रश्नांचे उत्तर 3-4 वाक्यात लिही। गुण 2 तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ घेता? माझा आवडता छंद चित्रकला आहे। त्यासाठी मी दिवसभरात 1 तास देतो। वेगवेगळी चित्रे काढतो। या प्रमाणे तुम्ही तुमचा आवडता छंद लिहायचा आणि त्यासाठी तुम्ही किती वेळ देता ते या ठिकाणी लिहायचे आहे। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी विषय हिंदी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2। आपण सराव प्रश्नपत्रिका 1 अगोदर घेतलेलीच आहे। सरावासाठी ही दुसरी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण घेत आहोत। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 विषय हिंदी गुण 20 गुणांची ही परीक्षा आहे। प्रश्न पहिला अ रिक्त स्थानों की पूर्ति करो। गुण 3 1 अब कोई ना अनपढ़ होगा सबके हाथों पुस्तक होगी। 2 अकबर एक महान शासक थे। 3 प्रत्येक व्यक्ति के पास स्वयं की बुद्धिमत्ता होती है। प्रश्न पहला ब निम्नलिखित शब्दों के युग्म शब्द लिखो। कोई भी 2 गुण इधर उधर धन दौलत कूड़ा कचरा। प्रश्न दूसरा अ
निम्नलिखित वाक्यों में संबंध बोधक अव्यय शब्दों को पहचानो और गोल करो। गुण 3। 1. ताकत के लिए संतुलित आहार आवश्यक है। के लिए। 2. कोल्हापुर से सोलापुर की ओर गए। यहाँ है की ओर। 3. जन्म के बाद एक मामी जी ने मुझे गोद ले लिया। के बाद। यह संबंध बोधक अव्यय है। प्रश्न दूसरा ब। सही विकल्प चुनकर वाक्य पूरा करो। गुण 2। 1. जब बादशाह ने बीरबल की दूसरी शर्त सुनी तो वे बीरबल का मुंह देखने लगे। 2. क्रोधित होकर उस चित्रकार ने सेठ से सभी चित्रों के पैसे मांगे। प्रश्न तीसरा अ। निम्नलिखित वाक्यों में क्रिया विशेषण अव्यय शब्दों को पहचानो और रेखांकित करो। गुण 3। हिंदवी अभी सोई है। अभी। 2. मेरा गांव यहाँ बसा है। यहाँ। गाड़ी धीरे धीरे चल रही थी। धीरे धीरे। प्रश्न तीसरा ब। नीचे दिए गए शब्दों का समानार्थी शब्द लिखो। कोई भी 2। गुण 2। कलम लेखनी। इरादा निश्चय। 3. किस्सा प्रसंग। प्रश्न चौथा अ। निम्नलिखित मुहावरों के अर्थ लिखिए। गुण 3। 1. दरार पड़ना। इसका अर्थ है दूरी बढ़ना। 2. मात देना, पराजित करना। 3. ठान लेना। इसका अर्थ है निश्चय करना। प्रश्न चौथा ब। भाषा समृद्ध कैसी होती है? 2 गुण। अपनी भाषा के शब्द बाहर जाते हैं और दूसरी भाषा के अनेक शब्द अपनी भाषा में घुल मिल जाते हैं। इस वजह से अपनी भाषा समृद्ध होती है। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी विषय इंग्रजी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2। यापूर्वी आपण सराव प्रश्नपत्रिका 1 आपण पाहिलेली आहे। आता ही सराव प्रश्नपत्रिका 2 आहे। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी विषय इंग्रजी गुण 20 गुणांची आहे। क्वेश्चन नंबर 1. राइट द फॉलोइंग थिंग्स राइट और रॉन्ग 3 marks. 1. Reading someone else's letter. Wrong. 2. Looking at the keyboard when someone is typing a password. Wrong. 3. Keeping the premises clean. Right. Question number 2A. Write the opposite of the following words. 3 marks. 1. Good, bad, interesting, boring, reliable, unreliable. 4. Rich, poor. 5. Wrong, right. 6. Careless, careful. Question number 2B. Write the rhyming words. Any 2. 2 marks. Sleep, deep. Go, so. Bright, sight. Question number 3A. Convert the present perfect tense to the past perfect tense. 3 marks. 1. I have seen the film. Answer. I had seen the film. 2. He has passed the examination. He had passed the examination. 3. They have gone back. They had gone back. Question number 3B. Create a question starting with WH. 3 marks. Example. Where are you going? What is your name? Where do you live? What are you doing? Question number 4A. Write the correct form of the verb in the blank space. Any 3 marks. See, saw, seen.
डू डीड डन, गो वेंट गॉन, राईट रोट रिटन, सिंग सॅंग संग. क्वेश्चन नंबर 4b. राईट ॲज 3 वर्ड्स रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. 3 marks. न्यूज, न्यूजपेपर, टेलिव्हिजन, मोबाईल. 2. मोबाईल. कॅमेरा, व्हॉट्सअप, सॉंग्स. 3. TV, प्रोग्राम्स, न्यूज, सिनेमा. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी. विषय विज्ञान. सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2. ही सरावाची दुसरी प्रश्नपत्रिका आहे. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी. विषय विज्ञान, गुण 20. ही सरावासाठी प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा. गुण 3. 1. अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. 2. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी 92 मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे. 3. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते. प्रश्न पहिला ब. संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे लिहा. कोणतेही 2. गुण 2. Fe लोह, C कार्बन, CD कॅडमियम, Si सिलिकॉन. प्रश्न दुसरा. योग्य जोड्या लावा. गुण 5. अ गट आणि ब गट दिलेला आहे. हृदय स्नायू, स्नायूमुळेच होतात. पेप्सिन, पेटकेने आणि अस्थिस्नायू. हृदय स्नायूला जोडी लागते. आम्ही कधीच थकत नाही. 2. स्नायूमुळेच होतात. जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली. 3. पेप्सिन, पेप्सिनला जोडी लागते. जाठर रसातील विकार. 4. पेटके येणे, स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन. 5. अस्थिस्नायू नेहमीच जोडीने कार्य करतात. या जोड्या तुम्हाला लावून दिलेल्या आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित लिहायच्या आहेत. प्रश्न तिसरा अ. एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण 3. 1. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी पाचक ग्रंथी होय. 2. पेशीचे सर्वात बाहेर असणारे आवरण कोणते? पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण त्वचा होय. कठीण साबण कशासाठी वापरतात? कठीण साबण स्वच्छतेच्या कामासाठी वापरतात. प्रश्न तिसरा ब. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. गुण 2. 1. मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. सत्य. 2. निसर्गात ऑक्सिजन द्रवरूपात असतो. असत्य. प्रश्न चौथा अ. अणावर्ती बदलाचे एक उदाहरण लिही. गुण 1. त्याचे उदाहरण आहे भूकंप व महापूर. प्रश्न चौथा ब. कारणे लिहा. गुण 4. 1. लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. दुधामध्ये दही टाकून लावलेले विरजण हे घट्ट असते. त्यापासून ताक बनवताना ते घुसळले जाते. जेव्हा ताक खूप वेळ घुसळले जाते तेव्हा त्यातील स्निग्ध पदार्थांचा गोळा तयार होतो. त्यालाच लोणी म्हणतात. म्हणून लोणी काढण्यासाठी ताक घुसळतात. 2. लोखंडी वस्तूस रंग लावावा. लोखंडी वस्तू जेव्हा पावसाळ्यात हवेच्या संपर्कात येतात तेव्हा त्याच्या मूळ गुणधर्मात बदल होतो. हा रासायनिक बदल असतो. त्यामुळे लोखंडाला गंज चढतो. लोखंडाला गंज चढू नये म्हणून रंग लावतात. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी. विषय समाजशास्त्र. सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2. यापूर्वी आपण सराव प्रश्नपत्रिका 1 घेतलेली आहे. ही आपली सराव प्रश्नपत्रिका दुसरी आहे. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी. विषय समाजशास्त्र. गुण 20. ही 20 गुणांची परीक्षा आहे. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. पायदळाच्या प्रमुखास सरनोबत म्हणत.
2. संभाजी महाराजांनी बुद्धभूषण या ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत केली. 3. हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते. ब. खालील वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मताच प्राप्त होत नाहीत. कोणत्याही व्यक्तीला जन्मताच हक्क प्राप्त होतात. 2. 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. तर 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. प्रश्न दुसरा अ. ओळखा व योग्य नाव लिहा. 1. गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त करणारा येसाजी कंक. 2. स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी मायनाक भंडारी व दौलत खान. 3. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण, बंदी, प्रत्यक्षीकरण किंवा देहोपस्थिती. प्रश्न दुसरा ब. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म रायगडावर झाला. 2. स्वराज्यात सुमारे किती किल्ले होते? उत्तर: स्वराज्यात सुमारे 300 किल्ले होते. प्रश्न दुसरा क. शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढींना आदर्श राहील? शिवाजी महाराज धाडसी व पराक्रमी होते. त्यांनी कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न जुमानता स्वतंत्र व सार्वभौम सत्ता निर्माण करण्याची प्रेरणा दिली. त्यांनी इतरांशी संघर्ष न करता स्वतंत्र स्वराज्य निर्मितीची प्रेरणा दिली. प्रश्न तिसरा अ. खडकाच्या रूपांतरणाच्या योग्य जोड्या लावा. 1. जाडी भरडी मृदा, त्याला जोडी लागते अजंठा, बालाघाट, महादेव डोंगर. 2. काळी मृदा, दख्खन पठारावर पश्चिम भागात. 3. जांभी मृदा, कोकण किनारपट्टी व पूर्व विदर्भ. 4. पिवळसर तपकिरी मृदा, चंद्रपूर, भंडाऱ्याचा पूर्व भाग. प्रश्न तिसरा ब. चूक की बरोबर ते लिहा. 1. पृथ्वीच्या सूर्याभोवतीचा परिभ्रमण मार्ग वर्तुळाकार आहे. चूक. 2. वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावरही नियंत्रण आणता येते. बरोबर. प्रश्न चौथा अ. प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहा. उष्ण वाळवंटी प्रदेशात कोणता व्यवसाय करतात? उष्ण वाळवंटी प्रदेशात पशुपालन हा व्यवसाय करतात. विघटित झालेल्या जैविक पदार्थास काय म्हणतात? विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात. प्रश्न चौथा ब. मृदेत क्षारतेचे प्रमाण का वाढते? अतिरिक्त जलसिंचन यामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. रासायनिक पदार्थाच्या अतिवापरामुळे ती द्रव्ये मृदेमध्ये वर्षानुवर्षे तशीच राहतात. त्यामुळे मृदेची क्षारता वाढते. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.